एकदा विजयनगर साम्राज्यात एक लांब दाढी असलेला आणि अंगाला भस्म फासलेला साधू आला। तो लोकांना सांगायचा की माझ्याकडे दैवी शक्ती आहे आणि मी तुम्हाला थेट स्वर्गात पाठवू शकतो। भोळीभाबडी जनता त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि लोक सोने नाणे घेऊन त्याच्या दर्शनाला जाऊ लागले। अगदी महाराज कृष्णदेवराय सुद्धा त्या साधूच्या प्रभावाखाली आले। पण विजयनगरचे चतुर्मंत्री तेनालीरामाला मात्र काहीतरी गडबड नक्कीच जाणवली आणि त्यांनी या तोतया साधूची पोलखोल करायचे ठरवले। दुसऱ्या दिवशी साधूच्या दरबारात मोठी गर्दी जमली होती। महाराजही तिथे उपस्थित होते। तेनालीराम अचानक पुढे झाला आणि त्याने साधूच्या पाया पडताना त्याची दाढीचा एक केस जोरात उपटला। साधू वेदनेने ओरडला, पण तेनालीराम गर्दीला म्हणाला, लोकांनो, हा साधा केस नाही, हा तर थेट स्वर्गाची किल्ली आहे। ज्याच्याकडे या साधूच्या दाढीचा केस असेल तो थेट स्वर्गात जाईल। हे ऐकताच स्वर्गात जाण्याच्या आशेने तिथे जमलेले सगळे लोक साधूवर तुटून पडले आणि त्याची दाढी उपटू लागले। साधू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळत सुटला। अशा प्रकारे तेनालीरामाने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या लबाड साधूचे ढोंग उघडकीस आणले। मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।